चिंकी, पुंटून किड्स गेम्स आता लॉन्च झालंय. वाव, मला सुद्धा खेळायचंय आत्ता. लवकर प्ले स्टोअर वर जा आणि पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा. मी पण डाउनलोड करतेय. तुम्हीही लवकर डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मंगलमूर्ती गणेश. एकदा पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार खूप वाढला होता. ते मनुष्यांसोबतच देवांवर सुद्धा अत्याचार करत होते. सगळे देव एकत्र येऊन सुद्धा त्यांचा सामना करू शकत नव्हते. त्यामुळे राक्षसांचं मनोबल खूप वाढलं होतं. हे बघून देवराज इंद्र सगळ्या देवांबरोबर कैलाश पर्वतावर गेले आणि भगवान शंकरांना म्हणाले, महादेव, राक्षसांनी धरती आणि स्वर्ग दोन्हीकडे हाहाकार माजवलाय. कृपया संसारामध्ये संतुलन बनवण्यासाठी या राक्षसांचा वध करा. तुम्ही सगळे चिंता नका करू देव. संसाराचं संतुलन बनवण्यासाठी मी या राक्षसांचा वध अवश्य करणार. असं बोलून भगवान शंकरांनी आपला त्रिशूळ उचलला आणि देवांबरोबर त्यांची सहाय्यता करायला निघाले. शंकराच्या अनुपस्थितीत माता पार्वती कैलाश पर्वतावर एकट्याच होत्या. जेव्हा त्या स्नान करण्यासाठी जात होत्या तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला. खरं तर कैलाश पर्वतावर कुणीही प्रवेश करू शकत नाही, परंतु त्या माझ्या सुरक्षेसाठी मला काहीतरी करायला हवं. असा विचार करून त्यांनी आपल्या शरीरावरील लेपाच्या मळापासून एक मानवी पुतळा बनवून मंत्र उच्चार करून त्यात प्राण घातले. पहिला श्वास घेताच त्या बालकाने माता पार्वतीला विचारले, मी कोण आहे? तू माझा पुत्र गणेश आहेस. मी स्नान करायला जाते आहे. तोपर्यंत तू द्वाराशी उभं राहून पहारा दे आणि जोपर्यंत मी स्नान करतेय तू कुणालाच आत प्रवेश करू देऊ नकोस. जशी आज्ञा माता. गणेश स्नानगृहाच्या द्वारावर एक भाला हातात घेऊन पहारा देऊ लागले. काही वेळानंतर जेव्हा भगवान शंकर राक्षसांचा संहार करून परत आले, त्यांनी विचार केला, ही बातमी सर्वप्रथम मला पार्वतीला द्यावी लागेल. पण जेव्हा ते स्नानगृहात प्रवेश करायला लागले तेव्हा बालगणेशाने त्यांना थांबवले आणि तो त्यांना म्हणाला, थांबा. माताची आज्ञा आहे की मी कुणालाही स्नानगृहात प्रवेश करू देऊ नये, म्हणून तुम्ही स्नानगृहात प्रवेश करू शकत नाही. तू कोण आहेस आणि मला स्नानगृहामध्ये प्रवेश करण्यासाठी का थांबवत आहेस? माझा परिचय सोडा आणि तुम्ही इथून निघून जा. गणेशने अशा प्रकारे आपला विरोध केलेला बघून शंकर क्रोधित झाले. दंड बालका, तुला याचा दंड अवश्य मिळणार. असं बोलून भगवान शंकरांनी गणेशावर वार केला. गणेशने पण आपला भाला उचलला आणि दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. शिवजी जरी भगवान असले तरी गणेशाला सुद्धा माता पार्वतीने बनवले होते. त्यामुळे दोघांमध्ये बराच वेळपर्यंत जोरदार युद्ध सुरू राहिले. या युद्धाच्या परिणामाला घाबरून ब्रह्मा विष्णू समवेत सगळे देव युद्ध थांबवण्यासाठी कैलाश पर्वतावर आले. महादेव, हा युद्ध थांबवा. पुत्र गणेश, तू महादेवाला आपल्या अपराधासाठी क्षमा माग आणि या संघर्षाला विराम दे. क्षमा मी नाही, क्षमा यांनी मागायला हवी, जे माझ्या मातेची आज्ञा ऐकून सुद्धा स्नानगृहात प्रवेश करू इच्छितात. यांनी जर क्षमा मागितली तर मी युद्धाला पूर्ण विराम देईन. हे ऐकून भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले. ब्रह्मदेव चिंतित स्वरात गणेशाला म्हणाले, तुझी चूक मान्य कर बेटा, नाहीतर महादेवाच्या क्रोधाने तुला कोणीच नाही वाचवू शकत. मला स्वतःच्या संरक्षणाची नाही, अपितू आपल्या कर्तव्य पालनाची चिंता आहे. सोडून द्या ब्रह्मदेवा, मला या दुष्ट बालकाला दंड द्यावाच लागेल. त्रिशूळाच्या वारामुळे गणेशाचे शेर धडापासून वेगळे झाले. माता! आणि आकाशमार्गातून मंगळावर जाऊन पडले. गणेशाचा हा विलाप ऐकून माता पार्वती स्नानगृहातून बाहेर आल्या. जेव्हा त्यांनी गणेशाचे मृत शरीर जमिनीवर पडलेले बघितले, त्या खूप दुःखी झाल्या आणि रडत रडत म्हणाल्या, पुत्र गणेश, हे देवा, हे तुम्ही योग्य केलं नाही. तुम्ही लवकर माझ्या पुत्राला जिवंत करा.
गणेशला जीवित करावंच लागेल. तोपर्यंत भगवान शंकराचा क्रोध सुद्धा शांत झाला होता. ते माता पार्वतीला म्हणाले, हे देवी, गणेशचं मुंडकं माझ्या त्रिशूलच्या हल्ल्यामुळे मंगल लोकात जाऊन पडलंय. आणि तसं पण माझ्या हल्ल्याने कापलेलं मुंडकं वापस जोडू शकत नाही. यासाठी क्षमा असावी देवी, पण गणेशला जीवित करणं असंभव आहे. हे ऐकताच माता पार्वती क्रोधित झाल्या. हे देवा, जर तुम्ही माझ्या पुत्राला जिवंत केले नाही तर मी या जगाला माझ्या क्रोधाग्नीत भस्म करून टाकेन. हे ऐकून ब्रह्मदेवांनी विचार केला आणि म्हणाले, महादेव, बाळ गणेशाला जीवित करू शकतो. कोणत्या अशा बालकाचं मुंडकं जो तुमच्या त्रिशूलने न कापला असेल तर बालक गणेशच्या शरीराशी जोडलं जाऊ शकतं. म्हणून महादेव, तुम्ही तुमच्या गणांना आदेश द्या की ते उत्तर दिशाकडून अशा बालकाचं मुंडकं घेऊन यावे ज्याचा चेहरा उत्तर दिशेला असायला हवा आणि ज्याची आई त्याच्याकडे पाठ करून झोपली असेल. भगवान शंकरासमवेत सगळ्या देवांना ब्रह्मदेवाचं हे बोलणं योग्य वाटलं. भगवान शंकरांनी आपल्या गणांना आदेश दिला. आदेश ऐकून सगळे गण उत्तर दिशेकडे चालू लागले. खूप अंतर चालत गेल्यावर ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार त्यांना एक हत्तीचं पिल्लू दिसलं. या हातीचं मुंडकं उत्तर दिशेकडे आहे आणि याची आई पण याच्याकडे पाठ. गण त्या हत्तीच्या पिल्लाचं शिर घेऊन कैलाश पर्वतावर परत आले. भगवान शंकरांनी हत्तीच्या पिल्लाचं शिर गणेशच्या धडाला जोडले आणि गणेश पुन्हा जिवंत झाले. माता पार्वती गणेशाला जिवंत झालेलं बघून प्रसन्न झाल्या, पण आपल्या पुत्राच्या शिरावर हत्तीचे शिर बघून थोडी उदास झाली. तुम्ही माझ्या पुत्राला एका हत्तीचे मस्तक का लावले? आता सगळं जग माझ्या पुत्राचा उपहास करेल. यावर भगवान शंकरांनी गणेशाला वरदान देत म्हणाले, आजपासून कोणतंही शुभकार्य आरंभ होण्याआधी गणेशची पूजा केली जाईल आणि गणेशला मंगलमूर्तीच्या नावाने ओळखलं जाईल. हे ऐकून माता पार्वती खूप प्रसन्न झाल्या आणि त्यांनी बाळ गणेशाला आलिंगन दिले आणि भगवान शंकरांनी सुद्धा बाळ गणेशाला आलिंगन दिले. अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला आणि त्यांचं नाव मंगलमूर्ती पडलं. इको फ्रेंडली गणेशा. गणेश चतुर्थीचा दिवस होता. रेणू आणि रेहान बाबांना एकच हट्ट करत होते. पप्पा, तुम्ही गणपतीची मूर्ती कधी आणणार आहात? पप्पा, लवकर जा ना. अरे हो जातो. तुम्ही पहिलं तयारी तर करा. पप्पा, सजावटीचे सर्व सामान तयार आहे. मम्मीचं काम संपलं की आम्ही लगेच सजावट सुरू करू. तुम्ही बस जा. खूपच जिद्द करता तुम्ही. चला, मी जातो. माझी छत्री आणि मास्क घेऊन या. रेहान धावत जातो, छत्री आणि मास्क घेऊन येतो. बाबा मास्क घालतात आणि छत्री घेऊन निघतात. मम्मी, चल. इतक्यात आई येते. चला मुलांनो, सजावट करूया. तुम्ही दोघे जा आणि सामान घेऊन या. रेणू आणि रेहान सजावटीचे सामान आणतात. तिघेही मिळून सजावट करतात. गणपतीची मूर्ती स्थापना करण्यासाठी एक छानसं घर बनवतात. त्यात लाइटिंग लावतात आणि सजावटीचे काम पूर्ण होते. चला, सजावट तर झाली. आता फक्त पप्पा येण्याची वाट बघूया. मग बाबा येतात. बाबांना रिकाम्या हाती बघून ते मुलं नाराज होतात. पप्पा, गणपतीची मूर्ती कुठे आहे? सॉरी मुलांनो, बाजारात गणपतीची एक पण मूर्ती शिल्लक नव्हती. तुम्ही मस्करी करताय ना? नाही, मी खरंच सांगत आहे मुलांनो. असं कसं होऊ शकतं पप्पा? बाळा, लॉकडाऊनमुळे कमी मूर्त्या बनवल्या असतील आणि बनवलेल्या सगळ्या मूर्त्या विकल्या गेल्या असतील. आईचे म्हणणे ऐकून रेणू आणि रेहान रडू लागतात. आम्ही आमच्या खोलीत जातोय. आता आम्ही बाहेरच येणार नाही. रेणू आणि रेहान रडत आपल्या खोल्यांमध्ये जातात. सकाळपासून किती आनंदात होते दोघे. बिचारे, त्यांचा मूडच खराब झाला. आता आपण करू पण काय शकतो? आपल्यासाठी एकही मूर्ती शिल्लकच नव्हती. तितक्यात आईच्या डोक्यात एक कल्पना येते. या दोघांना कसं खुश करायचं हे मला माहितीये. तुम्ही माझ्या बरोबर चला. अरे पण कुठे? तुम्ही चला तर.
आई वडिलांना घेऊन बाहेर घरातील लहानशा बागेत येते. कॉलेजमध्ये असताना आम्हाला इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती बनवायला शिकवलं होतं. वा, खूपच छान आयडिया आहे. तुम्ही थोडी माती घेऊन या. वडील थोडी माती घेऊन येतात. आई ती माती स्वच्छ करते, मग त्यात पाणी टाकते. नंतर आई आणि बाबा मिळून गणपतीची मूर्ती बनवतात. अरे वा, खूप सुंदर मूर्ती बनली. चला, चांगलं ऊन देखील पडले, हिला सुकवूया. मूर्तीला उन्हात वाळायला ठेवतात. चला, आता मी मोदक बनवते, तोपर्यंत मूर्ती सुकेल. तुम्ही स्टोर रूम मधून रंग बाहेर काढून ठेवा. आपण मूर्तीला पेंट करूया. आई किचन मध्ये जाते आणि मोदक बनवायला सुरुवात करते. थोड्याच वेळात मोदक तयार होतात. अरे ये लवकर, मूर्ती पण वाळली असेल, रंग पण तयार आहे. श्श्श, अहो हळू बोला, मुलांना सरप्राईज द्यायचंय ना. आणि मूर्तीला रंग करतात. वा, चला मोदक घेऊन या, मी मुलांना घेऊन येते. आणि बाबा किचन मध्ये पळतात. रेहान, रेणू, चला बाहेर या बघू. आता आम्ही कधीच बाहेर येणार नाही मम्मी, कधीच नाही. गणपती बाप्पाने बोलवले तरी सुद्धा नाही म्हणजे? बाहेर येऊन तर बघा, गणपती बाप्पा रेडी आहेत. हे ऐकून मुलं बाहेर धावत येतात. बाबा मोदकांची ताटली घेऊन येतात आणि गणपतीची मूर्ती बघून मुलांना खूप आनंद होतो. पप्पा, तुम्ही मूर्ती कुठून आणलीत? अरे, ही मूर्ती आणली नाही, बनवली आहे. तुमच्या आईने बनवली आहे, ते पण घरच्याच मातीने. म्हणजे इको फ्रेंडली गणपती बाप्पा. वाव, आमची टीचर सुद्धा सांगते की आपण इको फ्रेंडली गणेशाची स्थापना केली पाहिजे. खूप सुंदर मूर्ती आहे मम्मी. बाळा, प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेशाची मूर्ती जल प्रदूषण करते, म्हणूनच आपण इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्थापित केली पाहिजे. आता आपण दरवर्षी अशीच इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती बनवूया. मम्मी, तू आम्हाला शिकवशील ना? नक्की शिकवेन. चला आता लवकर, मोदक तयार आहेत. मुहूर्त निघून जातोय, गणपतीची स्थापना सुद्धा करायची ना. आणि या प्रकारे तिघही मिळून गणपतीची स्थापना करतात. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. या प्रकारे रेणू रेहानच्या घरी गणपतीची स्थापना होते. तर मुलांनो, तुमचे गणपती इको फ्रेंडली आहेत की नाही? गट्टूचा गणपती. गणेश चतुर्थी जवळ येताच गट्टू चिंकीचा आनंद गगनात मावेनासा झाला. दोघेही आनंदाने बेभान होऊन नाचू गाऊ लागले. ओ माय फ्रेंड गणेशा, आते रहना हमेशा. ओ माय फ्रेंड गणेशा, जल्दी आओ गणेशा. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सगळी मुले अशीच उत्सुक असतात, कारण ते गणपतीला देव नाही तर आपला मित्र समजतात. गट्टू चिंकी सुद्धा त्यांच्या मित्र गणपतीचे स्वागत करण्यासाठी एक्साइटेड होते. मम्मी पप्पांसोबत जाऊन त्यांनी सजावटीसाठी भरपूर सामान खरेदी केले. मम्मीने देखील मोदक बनवण्यासाठी लागणारे सर्व सामान घेतले. पण जेव्हा पप्पा मम्मी गणपतीची मूर्ती खरेदी करू लागले, तेव्हा गट्टू चिंकीने त्यांना थांबवले. पप्पा, आपण प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती नको घेऊया, कारण त्यामुळे जल प्रदूषण होते. आपण गणपतीला पाण्यामध्ये विसर्जित करून घरी निघून येतो, पण नंतर हे पाणी त्या मूर्तीला बाहेर फेकून देते. न कळत ही मूर्ती लोकांच्या पायाखाली येते आणि तुटते किंवा फुटते आणि त्या मूर्तीचा अपमान होतो. आम्ही आमच्या गणपतीचा असा अपमान कधीच सहन करू शकत नाही. दादा, तुमच्याकडे इको फ्रेंडली गणपती आहे का? ते काय असतं? अरे, ही मातीपासून बनवलेली गणपतीची मूर्ती असते. नाही, आमच्याकडे तशा मूर्ती नाहीत. तुम्हाला पाहिजे असेल तर हीच घ्यावी लागेल. काही हरकत नाही. चला पप्पा, आमच्या शाळेत एक वर्कशॉप झाला होता, ज्यामध्ये मातीपासून गणपतीची मूर्ती बनवायला शिकवले गेले होते. आपण आपला गणपती स्वतःच्या हाताने बनवू. मुलांचा समजूतदारपणा पाहून मम्मी पप्पा खुश झाले. गणेश चतुर्थीला फक्त एकच दिवस बाकी होता. आजी, मम्मी आणि गट्टू चिंकी मिळून गणपतीच्या स्वागताची तयारी करत होते. गणपतीचे मखर बनवून ते सजवत होते. मुलांनो, तुम्ही जाऊन गणपतीची मूर्ती बनवा. आज बाहेर कडक ऊन पडले आहे. मूर्ती सुकली तर उद्या त्याला रंग करून त्याची स्थापना करता येईल. चल चिंकी. गट्टू
चिंकी पळत पळत गार्डन मध्ये आले. गार्डन मध्ये हरी, गुड्डी, राजू आणि सोसायटी मधील इतर मुले गणपतीची मूर्ती बनवत होते. तुम्हाला आज उशीर झाला आहे. चला आता लवकर करा. चिंकी जा आणि माती घेऊन ये. चिंकी माती घेऊन आली. गट्टूने माती साफ केली आणि त्यामध्ये पाणी घालून छान चिखल तयार केला. मटेरियल तर रेडी आहे. चला आता मूर्ती बनवू. गट्टू चिंकी चिखलाला आकार देऊ लागले. एका तासात त्यांची इको फ्रेंडली गणपतीची मातीची मूर्ती तयार झाली, जी सर्वात जास्त सुंदर होती. सर्वांच्या मूर्त्या एकत्र ठेवल्या गेल्या आणि सर्व मुलांनी मूर्ती सोबत सेल्फी घेतली. नंतर ही सेल्फी शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि सोशल मीडियावर अपलोड केली, ज्यामुळे त्यांचं बघून इतरांना सुद्धा प्रेरणा मिळेल. गट्टू चिंकी आपली मूर्ती घेऊन घरी आले. वा, खूप सुंदर झाली आहे मूर्ती. आता ही गच्चीवर नेऊन ठेवा. उन्हामध्ये चांगली सुकेल. दोघांनी मूर्ती नेऊन गच्चीवर ठेवली आणि घरी येऊन मम्मी आणि आजीला मदत करू लागले. संध्याकाळ झाली आणि चिंकी गट्टूला बोलली, चल वर जाऊन पाहूया की गणपतीची मूर्ती सुकली आहे की नाही. पण दोघे जेव्हा गच्चीवर गेले तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले, कारण खूप जोराचा पाऊस पडून गेला होता आणि त्यांचा मित्र गणपती पाण्यात विरघळला होता. गट्टू चिंकी रडत रडत घरी आले आणि येताच आजीच्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडू लागले. बाळांनो, आता रडणे थांबवा. यामध्ये तुमची कोणतीच चूक नव्हती. हे सगळे आता विसरून जा. कसे विसरू आजी? आमच्या गणपतीची स्थापना होण्याआधीच विसर्जन झाले. आम्हाला पण कळलेच नाही की बाहेर पाऊस कधी सुरू झाला. सगळ्या खिडक्यांचे पडदे बंद होते. डोंट वरी मुलांनो, आपण दुसरी मूर्ती बनवू. आता हे इम्पॉसिबल आहे मम्मी. रात्र झाली आहे, ऊन पण नाही आणि उद्याच गणेश चतुर्थी. मूर्ती बनवली तरी ती आता सुकणार नाही. मग तिला रंगवणार आणि स्थापना कधी करणार? हे ऐकून मम्मी सुद्धा उदास झाली. आता कोणता रस्ता नाही वाचला? असं कसं? डोके चालवले तर हजारो मार्ग मिळू शकतात. गणपती तर बुद्धीचा देवता आहे. गट्टू चिंकी, गणपती बाप्पांसमोर सुद्धा एकदा अशीच एका समस्या आली होती, पण त्यांनी या समस्येवर कशी मात केली, ही गोष्ट तुम्हाला नक्कीच ऐकायला पाहिजे. गोष्टीचं नाव ऐकताच गट्टू चिंकीचे रडणे थोडे थांबले. महर्षी व्यास एकदा गणपती जवळ आले. तेव्हा महर्षी व्यास महाभारताची कथा लिहित होते आणि लिखाणाचे काम करण्यासाठी त्यांनी गणपतीची निवड केली. गणपती तयार झाले, पण महर्षी व्यास यांनी एक अट ठेवली, कारण लिखाणामध्ये त्यांना खंड पडू द्यायचा नव्हता, कारण अडचणीने त्यांचा फ्लो तुटला असता. ही अट सुद्धा गणपतीने मान्य केली. मग काय झाले? मग काय, महर्षी व्यास कथा सांगू लागले आणि गणपती पटापट लिहू लागले. लिहिता लिहिता अचानक गणपतीची लेखणी तुटली. ओ गॉड! मग गणपती बापांनी व्यासांना थांबवले असते तर त्यांच्या कथा सांगण्यामध्ये खंड पडला असता आणि थांबवले नसते तर लेखणीशिवाय लिहू शकले नसते. मग त्यांनी काय केले माहित आहे? त्यांचे हत्तीचे तोंड होते, त्यामधील एक दात तोडून ते शाईमध्ये बुडवून त्या दाताची लेखणी करून त्यांनी कथा लिहिण्यास सुरुवात केली आणि महाभारताची कथा न थांबता लिहून पूर्ण झाली. गोष्टीचे मॉरल खूप छान आहे, पण गणपतीकडे हत्तीचे तोंड होते, लांब लांब दात होते. आमच्याकडे त्यांच्यासारखे काहीच नाही. दात नाहीत पण हात तर आहेत ना. हत्तीसारखे तोंड नाही, पण गणपती सारख्या कला तर आहेत. तुम्ही दोघे पेंटिंग करू शकता. गणपतीचे छानसे चित्र काढा. आपण त्याच चित्राचे स्थापन करू आणि त्याला विसर्जन देखील करावे लागणार नाही. हे चित्र नेहमी आपल्याकडेच असेल. आजीचे बोलणे ऐकून गट्टू चिंकीला प्रेरणा मिळाली आणि दोघांनी मिळून गणपतीचे खूप सुंदर असे चित्र काढले. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी मिळून ते चित्र मखरामध्ये स्थापन केले. मोदकाचा नैवेद्य दाखवून विधीपूर्वक पूजा केली
आणि गट्टू चिंकीने जय जयकार करून गणपती बाप्पाचे स्वागत केले. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गट्टू आणि चिंकीचा घरामध्ये गोंधळ सुरू असतो. गट्टू, आता मी अशा जागी लपणार आहे की जिथून तू मला शोधूच शकत नाही. अशी कोणतीच जागा नाही चिंकी, मी तुला कुठूनही शोधू शकतो. प्रयत्न करून बघ. दोघे जण गोंधळ घालतच असतात की तेवढ्यात आईचा फोन वाजतो. चिंकी, गोंधळ करू नको. माझा फोन वाजतोय, तो बघ. कोणाचा फोन आलाय ते सांग बरं. चिंकी पळत जाऊन आईचा फोन उचलते. तेव्हा ती पाहते की भारती मावशीचं नाव फ्लॅश होतंय. आई, भारती मावशीचा फोन आलाय. ती धावत आईला फोन नेऊन देते. थोडा वेळ बोलून आई फोन ठेवते. आई, मावशी काय म्हणत होती? बाळा, मावशी मुंबईला राहते ना. पहिल्यांदाच ती घरी 1.5 दिवसाचा गणपती आणणार आहे, म्हणून आपल्या सगळ्यांना बोलावलंय. वाव, गणपती बघायला ह्यावेळेस मुंबईला जायचं? हो बाळा, तयारी करा. गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधी आपण मुंबईला जाऊया. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू चिंकी गणेशोत्सव म्हटल्यावर खूप एक्साइटेड होतात. गणेश चतुर्थीच्या आधी 2 दिवस सगळे ट्रेनमध्ये जाऊन बसतात. मावशी आणि त्यांची मुलगी प्रिया सगळ्यांना घ्यायला स्टेशनवर येतात. मावशीला पाहताच गट्टू आणि चिंकी मावशीच्या पाया पडतात. अरे वा, किती छान संस्कार आहेत गट्टू आणि चिंकीचे. खूप खुश राहा मुलांनो. इकडे प्रिया ही पळत येऊन गट्टू चिंकीला मिठी मारते. वेलकम टू मुंबई गट्टू चिंकी. थँक यू. चला आता घरी जाऊया. नंतर गणपतीची तयारीही करायची आहे ना. काय तयारी करायची आहे मावशी? सगळ्यात आधी आपण गणपती घेऊ आणि त्याच्यासाठी छानसं मखर, फुलं आणि इतर पूजेचं सामान. खूप काम करायचंय बाळा. एक ढोलवाला सुद्धा बुक करायचाय. वाव, मी ढोलवर नाच करणार मावशी. नक्की कर बाळा. आधी आपण घरी तर जाऊ, संध्याकाळी बाजारात जाऊ. घरी जाऊन सगळे फ्रेश होतात आणि मग संध्याकाळी शॉपिंग करता बाजारात जातात. इतकी गर्दी मावशी. मुंबईचा सगळ्यात मोठा सण असतो गणपती बाळा. इथे ह्या सणाची जोरदार तयारी असते. मावशी, इतकी सगळी फुलं, इतके सगळे मखर. आता तर तुम्ही खूप काही बघणार आहात बाळा. आपण इथल्या सगळ्यात मोठ्या फुलांच्या बाजारात दादरलाही जाणार आहे आणि तिथेच सगळ्यात चांगले बाप्पा मिळतात. तिथूनच आपण आपल्यासाठी गणपती घेणार आहे, मंगलमूर्तीवाला. वाव, त्याला मंगलमूर्ती का म्हणतात मावशी? कारण ते मंगल म्हणजेच कल्याण करतात. थोड्या वेळात सगळेजण दादर स्टेशन पोहोचतात. गट्टू चिंकी एवढा मोठा बाजार बघून आश्चर्यचकित होतात. ते आनंदाने सगळं सामान पाहू लागतात. मावशी, आपण हे मखर घ्यायचं. ह्यावर गो ग्रीन सुद्धा लिहिलंय. हो बाळा, घे. आणि कोणता बाप्पा घ्यायचा मावशी? आम्ही बाप्पा आधीच ऑर्डर केलेला आहे, मातीचा. फक्त आता घ्यायला जायचंय. आपण मातीचा बाप्पा का घेतोय? म्हणजे जेव्हा आपण त्याचं समुद्रात विसर्जन करू तेव्हा समुद्र घाण व्हायला नको. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पाण्यामध्ये विरघळत नाही आणि त्यामुळे समुद्रातील जीवांना खूप त्रास होतो. त्यानंतर सगळे मंडप, गणपतीची मूर्ती आणि डेकोरेशनचं सामान घेऊन घरी येतात. मावशी गणपतीचं मुख झाकून ठेवते. अगं, तोंड का झाकलंस मावशी? सकाळी जेव्हा आपण पूजा करू तेव्हा त्यांच्या मुखावरून हे कापड काढून घेऊ. उद्या तर त्याचा वाढदिवस आहे ना मावशी. आपण उद्या केकही कापणार. गणपतीला मोदक आवडतात बाळा, म्हणून त्याच्या वाढदिवसाला आपण मोदक करणार आहे. गणेश चतुर्थीचा दिवस येतो. सगळेजण तयार होऊन प्रार्थनेकरता तयार होतात. मावशी थोड्याच वेळात गणपतीच्या मुखावरून वस्त्र बाजूला करते. सगळे जोरात म्हणतात, गणपती बाप्पा मोरया. थोड्या वेळात सगळेजण गणपतीची आरती करतात. गट्टू चिंकी आणि प्रियाही जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि आरती म्हणतात. मावशी नैवेद्य दाखवते. त्यानंतर सगळेजण जेवतात. अशा प्रकारे एक पूर्ण दिवस संपतो. संध्याकाळी मावशी म्हणते, उद्या दुपारीच आपण विसर्जनासाठी जुहूला जाऊ, कारण संध्याकाळी खूप गर्दी होऊन जाते मध्ये. पण बाप्पा तर आजच आलाय ना मावशी. मग उद्या कसं विसर्जन होणार? इतकं लवकर का? बाळा, आपण 1.5 दिवसाचा गणपती आणलाय, म्हणून त्याचं विसर्जन उद्याच होणार. काही जण 3 दिवसांचा आणतात, काही जण 5 दिवसांचा, काही लोक तर 7 दिवसांचा आणि काही लोक तर सगळ्या दिवसांचा आणतात. याचं कारण काय? मला समजलं नाही. यानंतर आई समजावू लागते.
हे बघ बाळा, गणपती सगळे लोक आपल्या श्रद्धेनुसार आणतात, कारण ते नवसानुसार असतं बाळा. जसं की मावशीने प्रिया झाल्यावर नवस केला होता की ती 1.5 दिवसांचा गणपती आणेल, म्हणून त्यांच्या गणपतीचं विसर्जन उद्याच असेल. आई, तर मग बाकी सगळे गणपती सुद्धा उद्याच जाणार? हो आई, आपण उद्याच घरी जाणार. नाही, परवा आपण सगळे मोठे गणपती बघायला जाणार आणि त्याच्या 2 दिवसांनी आपण घरी जाणार. दुसऱ्या दिवशी सगळे बँड बाजा घेऊन जुहू पोहोचतात. तिथे त्यांची आरती झाल्यानंतर त्यांना विसर्जन करण्यासाठी समुद्रात घेऊन जातात. गट्टू, चिंकी आणि प्रिया खूप उदास होतात. तेव्हा आई समजावते, उदास नका होऊ बाळांनो, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतील. आता सगळ्यांनी मोठ्याने म्हणा, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. सगळेजण गणेशाचा जय जयकार करतात. बीचवर एवढी गर्दी बघून गट्टू, चिंकी आश्चर्यचकित होतात. आई, इथे किती गर्दी आहे आणि मी सुद्धा बीचवरचं विसर्जन पहिल्यांदा बघतोय. हो बाळा, म्हणूनच तर ह्यावेळी तुम्हाला मावशीच्या घरी आणलंय. गणपती मुंबईचा सगळ्यात मोठा सण आहे. दुसऱ्या दिवशी सगळेजण मोठ्या गणपतीचं दर्शन घ्यायला जातात. हा कोणता बाप्पा आहे? हा लालबागचा राजा आहे बाळा. आता आपण थोड्याच वेळात इतर गणपती सुद्धा बघायला जाणार आहे. ह्याला राजा का म्हणतात मावशी? कारण हा या भागातला राजा आहे बाळा. जसा एक राजा आपल्या राज्यावर राज्य करतो, तसंच बाप्पाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये राजा म्हणतात. सगळेजण बाप्पाचं दर्शन घेऊन घरी येतात. दुसऱ्या दिवशीच्या ट्रेनने जेव्हा ते घरी जायला निघतात, तेव्हा गट्टू, चिंकी खूप उदास असतात. अरे काय झालं बाळा, उदास नका होऊ. मी इतका मोठा बाप्पा कधीच नाही पाहिला. लालबागचा राजा तर इतका मोठा होता. तो पुढच्या वर्षी नक्की येणार, टेन्शन नको घेऊ. जसा आपला वाढदिवस दरवर्षी येतो, तसाच बाप्पाचाही वाढदिवस दरवर्षी येतो, म्हणून उदास नाही व्हायचं. तेवढ्यात ट्रेनची शिट्टी वाजते. गट्टू, चिंकी प्रिया आणि मावशीला पाहत राहतात आणि ट्रेन सुटते. गट्टू, चिंकी खूप साऱ्या आठवणी परत घेऊन घरी येतात. गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी येणार होती आणि गट्टू, चिंकी आपल्या मित्रांसोबत क्लब हाऊस मध्ये मंडप सजवत होते. मित्रांनो, भरभर आवरा, उद्याच गणेश चतुर्थी आहे. उद्या बाप्पा येईल आणि ह्याच मंडपात बसणार आहे, म्हणून मांडव छान दिसला पाहिजे. हो हो चिंकी, पण तू हे बघ, हे चार्ट पेपर पासून बनवलेली फुलं किती मस्त दिसतायत ना. हे मी आणि बंटीने मिळून बनवलेत. हो हो चिंकी, आपण यांना सुद्धा मंडपात सजवूया. ओके बंटी आणि गट्टू, ही तिथे लाव. ही फुलं खरोखरीच खूप सुंदर दिसतायत. चिंकी, आता उद्या सकाळी आपल्याला लवकर येऊन इथे फुलांची रांगोळीही काढायची आहे. हो, पण गुड्डी आणि चिंकी, तुम्ही आत्ताच का रांगोळी काढत नाही आहात? हरी, ते अशासाठी की सकाळपर्यंत फुलं कोमेजून जातील. आपण आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत कोमेजलेल्या फुलांनी थोडीच करणार आहे. आपण तर त्याच्यासाठी सकाळी ताजी आणि सुगंधित फुले आणूया आणि त्यांनीच रांगोळी काढूया. हा, मग ही खूप छान गोष्ट आहे चिंकी. मग चला, आपण आता सगळे घरी जाऊया. इथलं काम तर पूर्ण झालंय. हो हो, चला मित्रांनो, आता घरी जाऊया. मी तर उद्याची आतुरतेने वाट बघतोय. सगळी मुलं आपापल्या घरी निघून जातात. सकाळी सकाळी गट्टू, चिंकी लवकर उठतात आणि उठून सरळ बाबांकडे जातात. आहो बाबा, तुम्ही ताजी फुलं आणली आहेत ना? आम्हाला बाप्पा येण्याच्या आधी क्लब हाऊस मध्ये फुलांची रांगोळी काढायची आहे. हो हो चिंकी, ते बघ, टेबलवर ठेवली आहेत फुलं. ये, थँक्यू बाबा. तेवढ्यात तिथे हरी, बंटी आणि गुड्डीही येतात. चल चिंकी, लवकर चल. बाप्पा येण्याची वेळ झालीच आहे आता. आपल्याला घाई करायला हवी. चिंकी आणि गट्टू आपल्या मित्रांसोबत जातात आणि क्लब हाऊस मध्ये सुंदर अशी फुलांची रांगोळी बनवतात. तेवढ्यात त्या सगळ्यांना ढोल ताशांचा आवाज येऊ लागतो. होय होय होय, असं वाटतंय बाप्पा आलाच आहे. बघा, ढोल वाजतोय. हो गट्टू, एकदम बरोबर. तेवढ्यात तिथे सोसायटीचे सेक्रेटरी अंकल आणि बाबा येतात. वा वा मुलांनो, खूप छान डेकोरेशन झालंय. पण चला, बाहेर चला, आपल्याला गणपती बाप्पाचं स्वागत करायचंय. सगळी मुलं खुश होतात आणि बाबा आणि काकांसोबत बाहेर जातात. बाहेर सोसायटीतल्या लोकांनी गणपतीची खूप छान मोठी मूर्ती आणली होती आणि जोर जोरात ढोल वाजत होते.
गट्टू आणि त्यांचे मित्र सुद्धा ढोलवर नाचू लागतात. ओहो ओहो, गणपती बाप्पा मोरया! गणपती बाप्पा मोरया! ओ माय फ्रेंड गणेशा, तू रहना साथ हमेशा. ओ माय फ्रेंड गणेशा, तू राहा सोबत आमच्या. खूप डान्स केल्यानंतर सोसायटीतले सगळे मेंबर्स बाप्पांना त्यांच्या मंडपात बसवतात आणि त्यांची आरती करतात. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. आरती झाल्यावर सगळ्यांना प्रसाद मिळतो आणि सगळेजण क्लब हाऊसच्या बाहेर जातात. पण गट्टू, चिंकी आणि त्याचे मित्र फ्रेंड गणपती बाप्पा सोबत बसले होते. मित्रांनो, ह्या मंडपात डोनेशन बॉक्स ठेवण्याची आयडिया खरंच खूपच मस्त होती. मला तर वाटतं की आज पहिल्याच दिवशी ह्यात खूप पैसे जमा होतील. हो हो चिंकी, जितके जास्त पैसे असतील तेवढं चांगलं. मग आपण शाळेजवळच्या NGO ला डोनेट करून टाकू. ते ह्याच्याने गरीब लोकांची मदत करतील. बाबा म्हणत होते आपण खूप छान काम केलंय. हो गट्टू, चिंकी, चला ना, आपण आता सगळे बाहेर जाऊन खेळूया. हो, गुड्डी बरोबर बोलली. आपण सगळे खेळायला जाऊ. सगळे बाहेर खेळायला जातात. खेळता खेळता अचानक गट्टू चिंकीचा बॉल क्लब हाऊसच्या बाहेर जाऊन पडतो आणि गट्टू बॉल घ्यायला जातो. पण तेवढ्यात गट्टूची नजर क्लब हाऊसवर पडते. अरे हे काय, क्लब हाऊसचा दरवाजा उघडा कसा? आम्ही जाताना तर बंद केला होता. तेवढ्यात पाठीमागून चिंकी आणि बाकी मित्रही येतात. काय झालं गट्टू, बॉल मिळाला नाही का? बंटी, बघ, क्लब हाऊसचा दरवाजा उघडा आहे आणि मला आतून आवाजही येतोय. बहुतेक आत कोणीतरी आहे. आपल्याला चेक करायला हवं. सगळी मुलं वाकून क्लब हाऊसच्या आत पाहतात तर आश्चर्यचकित होतात. आत डोनेशन बॉक्सच्या जवळ एक चोर होता आणि तो डोनेशन बॉक्स मधून पैसे काढत होता. हे काय मित्रांनो, हा चोर तर डोनेशन बॉक्स मधून आपले पैसे चोरतो आहे. आपल्याला याला आत्ताच जाऊन थांबवायला हवं. हे तर किती चुकीचं आहे. बाप्पाच्या समोरून कोणी चोरी कशी करू शकतं? चला आपण जाऊन त्याला थांबवूया गट्टू. नाही मित्रांनो, आपण असं नाही करू शकत. आपण अजून लहान आहोत. चोराच्या समोर आपण नको जायला. एक काम करूया, मी आणि बंटी इथे थांबून त्यांच्यावर नजर ठेवतो आणि चिंकी, गुड्डी, हरी, तुम्ही घरी जाऊन बाबा आणि सेक्रेटरी काकांना घेऊन या लवकर. हो, आणि मग चोराने पळण्याचा प्रयत्न केला. मग काय गट्टू? मी आणि बंटी क्लब हाऊसचा दरवाजा बाहेरून बंद करू. जा, लवकर जा. चिंकी, हरी आणि गुड्डी पटकन जातात आणि बाबा आणि सेक्रेटरी अंकलला बोलावून आणतात. बाबा, सेक्रेटरी काका, लवकर चला. क्लब हाऊस मध्ये चोर घुसलाय आणि तो आमच्या डोनेशन बॉक्स मधून पैसे काढतोय. काय? चोर क्लब हाऊस मध्ये? मग तर आपल्याला लगेच जायला हवं. चला मुलांनो. बाबा आणि काका तिथे जाऊन पाहतात की गट्टू आणि बंटी चोरावर बाहेर उभे राहून नजर ठेवतात. बाबा आणि काका पटकन आत जातात आणि चोराला पकडतात. सोसायटीतले बाकी लोकही मागून येतात. अरे, काय झालं? इथे काय चाललंय? हा चोर डोनेशन बॉक्स मधून पैसे चोरत होता. हे किती चुकीचं आहे. आम्ही हे पैसे गरिबांना दान करायला ठेवलेत. हो, जर या मुलांनी पाहिलं नसतं तर सगळे पैसे चोरीला गेले असते. आपण पोलीस बोलवूया. सेक्रेटरी काकांचं बोलणं ऐकून काही लोक पटकन पोलिसांना बोलावतात. थोड्याच वेळात पोलीस तिथे येतात आणि चोराला पकडून आपल्यासोबत घेऊन जातात. शाबास मुलांनो, तुम्ही खूप समजूतदारपणे काम केलं आणि डोनेशनचे पैसे चोरण्यापासून वाचवलेत. थँक्यू काका, हे आम्ही केलंच पाहिजे. गट्टू बेटा, तू हे खूप छान केलंस की तुम्ही स्वतः चोरासमोर गेला नाहीत आणि आम्हाला मदतीला बोलवलं. कारण एकट्याने चोरासमोर जाणं खतरनाक होतं. सगळी मुलं आपलं कौतुक ऐकून खुश होतात. आणि ह्याचमुळे मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी स्वादिष्ट मोदक बनवले आहेत. त्याचा प्रसाद सगळ्यात आधी गट्टू, चिंकी आणि त्याच्या मित्रांना मिळेल. हे ऐकून तर सगळी मुलं आनंदाने नाचू लागतात. आई घरून मोदक घेऊन येते आणि सगळ्यात अगोदर गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवते. यानंतर ती सगळ्या मुलांना मोदकाचा प्रसाद देते. अशा प्रकारे गट्टू चिंकीसाठी ही गणेश चतुर्थी अजून खास होऊन जाते. चतुर्थीचा दिवस होता. रेणू आणि रेहान बाबांना एकच हट्ट करत होते. पप्पा, तुम्ही गणपतीची मूर्ती कधी आणणार आहात? पप्पा, लवकर जा ना. अरे हो हो, जातो. तुम्ही पहिलं तयारी तर करा. पप्पा,
पप्पा, सजावटीचे सर्व सामान तयार आहे. मम्मीचं काम संपलं की आम्ही लगेच सजावट सुरू करू. तुम्ही बस जा. खूपच जिद्द करता तुम्ही. चला मी जातो. माझी छत्री आणि मास्क घेऊन या. रेहान धावत जातो, छत्री आणि मास्क घेऊन येतो. बाबा मास्क घालतात आणि छत्री घेऊन निघतात. मम्मी चल. इतक्यात आई येते. चला मुलांनो, सजावट करूया. तुम्ही दोघे जा आणि सामान घेऊन या. रेणू आणि रेहान सजावटीचे सामान आणतात. तिघेही मिळून सजावट करतात. गणपतीची मूर्ती स्थापना करण्यासाठी एक छानसं घर बनवतात. त्यात लाइटिंग लावतात आणि सजावटीचे काम पूर्ण होते. चला, सजावट तर झाली. आता फक्त पप्पा येण्याची वाट बघूया. मग बाबा येतात. बाबांना रिकाम्या हाती बघून ते मुलं नाराज होतात. पप्पा, गणपतीची मूर्ती कुठे आहे? सॉरी मुलांनो, बाजारात गणपतीची एक पण मूर्ती शिल्लक नव्हती. तुम्ही मस्करी करताय ना? नाही, मी खरंच सांगत आहे मुलांनो. असं कसं होऊ शकतं पप्पा? बाळा, लॉकडाऊनमुळे कमी मूर्त्या बनवल्या असतील आणि बनवलेल्या सगळ्या मूर्त्या विकल्या गेल्या असतील. आईचे म्हणणे ऐकून रेणू आणि रेहान रडू लागतात. आम्ही आमच्या खोलीत जातोय. आता आम्ही बाहेरच येणार नाही. रेणू आणि रेहान रडत आपल्या खोल्यांमध्ये जातात. सकाळपासून किती आनंदात होते दोघे. बिचारे, त्यांचा मूडच खराब झाला. आता आपण करू पण काय शकतो. आपल्यासाठी एकही मूर्ती शिल्लकच नव्हती. तितक्यात आईच्या डोक्यात एक कल्पना येते. या दोघांना कसं खुश करायचं हे मला माहितीये. तुम्ही माझ्या बरोबर चला. अरे पण कुठे? तुम्ही चला तर. आई वडिलांना घेऊन बाहेर घरातील लहानशा बागेत येते. कॉलेजमध्ये असताना आम्हाला इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती बनवायला शिकवलं होतं. वा, खूपच छान आयडिया आहे. तुम्ही थोडी माती घेऊन या. वडील थोडी माती घेऊन येतात. आई ती माती स्वच्छ करते, मग त्यात पाणी टाकते. नंतर आई आणि बाबा मिळून गणपतीची मूर्ती बनवतात. अरे वा, खूप सुंदर मूर्ती बनली. चला, चांगलं ऊन देखील पडले. हिला सुकवूया. मूर्तीला उन्हात वाळायला ठेवतात. चला, आता मी मोदक बनवते. तोपर्यंत मूर्ती सुकेल. तुम्ही स्टोर रूम मधून रंग बाहेर काढून ठेवा. आपण मूर्तीला पेंट करूया. आई किचन मध्ये जाते आणि मोदक बनवायला सुरुवात करते. थोड्याच वेळात मोदक तयार होतात. अरे ये लवकर, मूर्ती पण वाळली असेल, रंग पण तयार आहे. श्श्श, अहो हळू बोला. मुलांना सरप्राईज द्यायचंय ना. आणि मूर्तीला रंग करतात. वा, चला मोदक घेऊन या. मी मुलांना घेऊन येते. आणि बाबा किचन मध्ये पळतात. रेहान, रेणू, चला बाहेर या बघू. आता आम्ही कधीच बाहेर येणार नाही मम्मी. कधीच नाही. गणपती बाप्पाने बोलवले तरी सुद्धा नाही. म्हणजे बाहेर येऊन तर बघा, गणपती बाप्पा रेडी आहेत. हे ऐकून मुलं बाहेर धावत येतात. बाबा मोदकांची ताटली घेऊन येतात आणि गणपतीची मूर्ती बघून मुलांना खूप आनंद होतो. पप्पा, तुम्ही मूर्ती कुठून आणलीत? अरे, ही मूर्ती आणली नाही, बनवली आहे. तुमच्या आईने बनवली आहे, ते पण घरच्याच मातीने. म्हणजे इको फ्रेंडली गणपती बाप्पा. वाव, आमची टीचर सुद्धा सांगते की आपण इको फ्रेंडली गणेशाची स्थापना केली पाहिजे. खूप सुंदर मूर्ती आहे मम्मी. बाळा, प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेशाची मूर्ती जल प्रदूषण करते. म्हणूनच आपण इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्थापित केली पाहिजे. आता आपण दरवर्षी अशीच इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती बनवूया. मम्मी, तू आम्हाला शिकवशील ना? नक्की शिकवेन. चला आता लवकर, मोदक तयार आहेत. मुहूर्त निघून जातोय. गणपतीची स्थापना सुद्धा करायची ना. आणि या प्रकारे तिघही मिळून गणपतीची स्थापना करतात. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. या प्रकारे रेणू रेहानच्या घरी गणपतीची स्थापना होते. तर मुलांनो, तुमचे गणपती इको फ्रेंडली आहेत की नाही? मंगलमूर्ती गणेश. एकदा पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार खूप वाढला होता. ते मनुष्यांसोबतच देवांवर सुद्धा अत्याचार करत होते. सगळे देव एकत्र येऊन सुद्धा त्यांचा सामना करू शकत नव्हते.
त्यामुळे राक्षसांचं मनोबल खूप वाढलं होतं. हे बघून देवराज इंद्र सगळ्या देवांबरोबर कैलाश पर्वतावर गेले आणि भगवान शंकरांना म्हणाले, महादेव, राक्षसांनी धरती आणि स्वर्ग दोन्हीकडे हाहाकार माजवलाय. कृपया संसारामध्ये संतुलन बनवण्यासाठी या राक्षसांचा वध करा. तुम्ही सगळे चिंता नका करू देव. संसाराचं संतुलन बनवण्यासाठी मी या राक्षसांचा वध अवश्य करणार. असं बोलून भगवान शंकरांनी आपला त्रिशूळ उचलला आणि देवांबरोबर त्यांची सहाय्यता करायला निघाले. शंकराच्या अनुपस्थितीत माता पार्वती कैलाश पर्वतावर एकट्याच होत्या. जेव्हा त्या स्नान करण्यासाठी जात होत्या तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला. खरं तर कैलाश पर्वतावर कुणीही प्रवेश करू शकत नाही, परंतु त्या माझ्या सुरक्षेसाठी मला काहीतरी करायला हवं. असा विचार करून त्यांनी आपल्या शरीरावरील लेपाच्या मळापासून एक मानवी पुतळा बनवून मंत्र उच्चार करून त्यात प्राण घातले. पहिला श्वास घेताच त्या बालकाने माता पार्वतीला विचारले, मी कोण आहे? तू माझा पुत्र गणेश आहेस. मी स्नान करायला जाते आहे. तोपर्यंत तू द्वाराशी उभं राहून पहारा दे आणि जोपर्यंत मी स्नान करतेय तू कुणालाच आत प्रवेश करू देऊ नकोस. जशी आज्ञा माता. गणेश स्नानगृहाच्या द्वारावर एक भाला हातात घेऊन पहारा देऊ लागले. काही वेळानंतर जेव्हा भगवान शंकर राक्षसांचा संहार करून परत आले, त्यांनी विचार केला, ही बातमी सर्वप्रथम मला पार्वतीला द्यावी लागेल. पण जेव्हा ते स्नानगृहात प्रवेश करायला लागले तेव्हा बालगणेशाने त्यांना थांबवले आणि तो त्यांना म्हणाला, थांबा. माताची आज्ञा आहे की मी कुणालाही स्नानगृहात प्रवेश करू देऊ नये, म्हणून तुम्ही स्नानगृहात प्रवेश करू शकत नाही. तू कोण आहेस आणि मला स्नानगृहामध्ये प्रवेश करण्यासाठी का थांबवत आहेस? माझा परिचय सोडा आणि तुम्ही इथून निघून जा. गणेशने अशा प्रकारे आपला विरोध केलेला बघून शंकर क्रोधित झाले. उद्दंड बालका, तुला याचा दंड अवश्य मिळणार. असं बोलून भगवान शंकरांनी गणेशावर वार केला. गणेशने पण आपला भाला उचलला आणि दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. शिवजी जरी भगवान असले तरी गणेशाला सुद्धा माता पार्वतीने बनवले होते. त्यामुळे दोघांमध्ये बराच वेळपर्यंत जोरदार युद्ध सुरू राहिले. या युद्धाच्या परिणामाला घाबरून ब्रह्मा विष्णू समवेत सगळे देव युद्ध थांबवण्यासाठी कैलाश पर्वतावर आले. महादेव, हा युद्ध थांबवा. पुत्र गणेश, तू महादेवाला आपल्या अपराधासाठी क्षमा माग आणि या संघर्षाला विराम दे. क्षमा मी नाही, क्षमा यांनी मागायला हवी, जे माझ्या मातेची आज्ञा ऐकून सुद्धा स्नानगृहात प्रवेश करू इच्छितात. यांनी जर क्षमा मागितली तर मी युद्धाला पूर्ण विराम देईन. हे ऐकून भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले. ब्रह्मदेव चिंतित स्वरात गणेशाला म्हणाले, तुझी चूक मान्य कर बेटा, नाहीतर महादेवाच्या क्रोधाने तुला कोणीच नाही वाचवू शकत. मला स्वतःच्या संरक्षणाची नाही, अपितू आपल्या कर्तव्य पालनाची चिंता आहे. सोडून द्या ब्रह्मदेवा, मला या दृष्ट बालकाला दंड द्यावाच लागेल. त्रिशूळाच्या वारामुळे गणेशाचे शेर धडापासून वेगळे झाले माता आणि आकाशमार्गातून मंगळावर जाऊन पडले. गणेशाचा हा विलाप ऐकून माता पार्वती स्नानगृहातून बाहेर आल्या. जेव्हा त्यांनी गणेशाचे मृत शरीर जमिनीवर पडलेले बघितले, त्या खूप दुःखी झाल्या आणि रडत रडत म्हणाल्या, पुत्र गणेश, हे देवा, हे तुम्ही योग्य केलं नाही. तुम्ही लवकर माझ्या पुत्राला जिवंत करा. म्हणून तुम्हाला गणेशला जीवित करावंच लागेल. तोपर्यंत भगवान शंकराचा क्रोध सुद्धा शांत झाला होता. ते माता पार्वतीला म्हणाले, हे देवी, गणेशचं मुंडकं माझ्या त्रिशूळच्या हल्ल्यामुळे मंगल लोकात जाऊन पडलं आणि तसं पण माझ्या हल्ल्याने कापलेलं मुंडकं वापस जोडू शकत नाही. यासाठी क्षमा असावी देवी, पण गणेशला जीवित करणं असंभव आहे. हे ऐकताच माता पार्वती क्रोधित झाल्या.
हे देवा, जर तुम्ही माझ्या पुत्राला जिवंत केले नाही तर मी या जगाला माझ्या क्रोधाग्नीत भस्म करून टाकेन. हे ऐकून ब्रह्मदेवांनी विचार केला आणि म्हणाले, महादेव, बाळ गणेशाला जीवित करू शकतो. कोणत्या अशा बालकाचं मुंडकं जो तुमच्या त्रिशूलने न कापला असेल तर बालक गणेशच्या शरीराशी जोडलं जाऊ शकतं. म्हणून महादेव, तुम्ही तुमच्या गणांना आदेश द्या की ते उत्तर दिशाकडून अशा बालकाचं मुंडकं घेऊन यावे ज्याचा चेहरा उत्तर दिशेला असायला हवा आणि ज्याची आई त्याच्याकडे पाठ करून झोपली असेल. भगवान शंकरासमवेत सगळ्या देवांना ब्रह्मदेवाचं हे बोलणं योग्य वाटलं. भगवान शंकरांनी आपल्या गणांना आदेश दिला. आदेश ऐकून सगळे गण उत्तर दिशेकडे चालू लागले. खूप अंतर चालत गेल्यावर ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार त्यांना एक हत्तीचं पिल्लू दिसलं. या हातीचं मुंडकं उत्तर दिशेकडे आहे आणि ह्याची आई पण याच्याकडे पाठ करून गण त्या हत्तीच्या पिल्लाचं शिर घेऊन कैलाश पर्वतावर परत आले. भगवान शंकरांनी हत्तीच्या पिल्लाचं शिर गणेशच्या धडाला जोडले आणि गणेश पुन्हा जिवंत झाले. माता पार्वती गणेशाला जिवंत झालेलं बघून प्रसन्न झाल्या, पण आपल्या पुत्राच्या शिरावर हत्तीचे शिर बघून थोडी उदास झाली. तुम्ही माझ्या पुत्राला एका हत्तीचे मस्तक का लावले? आता सगळं जग माझ्या पुत्राचा उपहास करेल. यावर भगवान शंकरांनी गणेशाला वरदान देत म्हणाले, आजपासून कोणतंही शुभकार्य आरंभ होण्याआधी गणेशची पूजा केली जाईल आणि गणेशला मंगलमूर्तीच्या नावाने ओळखलं जाईल. हे ऐकून माता पार्वती खूप प्रसन्न झाल्या आणि त्यांनी बाळ गणेशाला आलिंगन दिले आणि भगवान शंकरांनी सुद्धा बाळ गणेशाला आलिंगन दिले. अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला आणि त्यांचं नाव मंगलमूर्ती पडलं. अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें